आणि या महाराष्ट्राचा. त्यांनी खरं तर मला असं वाटतं अभ्यास पूर्ण कमी पडतं आणि त्यांची जहागिरी नाही आहे. संजय राऊतने मला वाटते अभ्यास पूर्ण बोलावं. आम्ही लढावंच नाही, तुमच्या लढाव तर तुमच्या खेम्यातून लढावं हे आमच्याकडून शक्य नाही आणि आम्ही तिसरा पर्याय देऊ आणि मजबूत देऊ. मग सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला कोणाला पाठिंबा द्यायची गरजच पडणार नाही. महाशक्तीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात दिसेल आणि अतिशय मजबूतीनं दिसेल. पुऱ्या देशाला मला वाटते आदर्श ठरेल असं हे राज्य उभं करण्याचा प्रयत्न करू. बिलकुल ते काही मला वाटते तोफखा थोडे आहे. सगळ्यांच्या समोर उमेदवार राहील, मजबूतीनं राहील. किती उमेदवार असतील महाराष्ट्रात महाशक्तीचे? 288. अमरावतीमध्ये जर पाहायला गेलं तर तुमचा आमदार रविराणा सातत्याने तुमचा विरोध असतो. अमरावती याच्या विरोधात तिथं बलवंता विषय आणण्यात काही अर्थ नाही आहे. जरांगेचं आंदोलन आता सध्या पेट घेतलेलं आहे, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र बंद आहे. कसं मला असं वाटतं का राज्य सरकारनं केंद्र आणि राज्य मिळून एक PM पंतप्रधानांकडे तातडीनं बैठक घेतली पाहिजे आणि एक शेवटचा तोडगा सरकारनं काढला पाहिजे. आता त्यांचा अंत पाहून आहे. OBC नाराज होणार नाही आणि मराठा सुद्धा आरक्षण भेटेल अशी एक व्यवस्था केंद्रस्थानी कसं निर्माण करतील ते पाहावं. प्रहार किती लढवणार जागा म्हणजे परिवर्तन महाशक्ती? आता सगळ्यांनी मिळून आता 26 तारखेला किती घटक पक्ष अधिक एकत्र येतं. दुसरी मीटिंग आमची जागा वाटपाबाबत होईल. काही नाराज आहेत का? म्हणजे महायुती सरकारमधले अनेक तीन पक्ष एकत्र आहेत, त्यामुळे उमेदवारी मिळेल याची शक्यता नाही. त्यामुळे काही लोक संपर्कात आहे, भाजप असेल, राष्ट्रवादी किंवा मग शिंदेचे काही लोक तुमच्या संपर्कात. या राज्यामध्ये अस्थिर राजकारण आहे. 6 पक्ष एकत्र आहे पण खालचे कार्यकर्ते यांच्यासोबत नाही. इकडे 3 पक्ष आहे, इकडे 3 पक्ष आहे. हे अब आहे. इथे राष्ट्रवादी आहे, इकडे राष्ट्रवादी आहे, इकडे शिवसेना आहे, इकडे शिवसेना आहे आणि काँग्रेस आणि भाजपा असं एकंदरीत जी काही अस्थिरता आहे. 2 शिवसेना, 2 राष्ट्रवादी, 1 काँग्रेस आणि 1 BJP. अशामध्ये तुम्ही मोठ्या नेत्यांनी फक्त सत्तेसाठी युती केली. खालच्या कार्यकर्त्याला काय पडलेलं आहे आणि जेव्हा माहीत पडेल का आमच्यावर अन्याय होते तेव्हा महाशक्ती त्याला पाठबळ देईल. ठीक आहे. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.